وهذا كتاب أنزلناه مبارك فاتبعوه واتقوا لعلكم ترحمون أن تقولوا إنما أنزل الكتاب على طائفتين من قبلنا وإن كنا عن دراستهم لغافلين أو تقولوا لو أنا أنزل علينا الكتاب لكنا أهدى منهم فقد جاءكم بينة من ربكم وهدى ورحمة فمن أظلم ممن كذب بآيات الله وصدف عنها سنجزي الذين يصدفون عن آياتنا سوء العذاب بما كانوا يصدفون هل ينظرون إلا أن تأتيهم الملائكة أو يأتي ربك أو يأتي بعض آيات ربك يوم يأتي بعض آيات ربك لا ينفع نفسا إيمانها لم تكن آمنت من قبل أو كسبت في إيمانها خيرا قل انتظروا إنا منتظرون إن الذين فرقوا دينهم وكانوا شيعا لست منهم في شيء إنما أمرهم إلى الله ثم ينبئهم بما كانوا يفعلون من جاء بالحسنة فله 10 أمثالها ومن جاء بالسيئة فلا يجزى إلا مثلها وهم لا يظلمون قل إنني هداني ربي إلى صراط مستقيم دينا قيما ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين لا شريك له وبذلك أمرت وأنا أول المسلمين قل أغير الله أبغي ربا وهو رب كل شيء ولا تكسب كل نفس إلا عليها ولا تزر وازرة وزر أخرى ثم إلى ربكم مرجعكم فينبئكم بما كنتم فيه تختلفون وهو الذي جعلكم خلائف الأرض ورفع بعضكم فوق بعض درجات ليبلوكم فيما آتاكم إن ربك سريع العقاب وإنه لغفور رحيم. आणि हा बरकतीचा ग्रंथही आम्हीच अवतरित केला, तेव्हा आता तुम्ही याचं अनुसरण करा आणि अल्लाहचा आज्ञाभंग करण्यापासून दूर राहा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की आमच्या पूर्वी 2 जमातींवर ग्रंथ उतरवला गेला होता आणि आम्ही तर त्यांच्या पढवण्याविषयी काही जाणत नव्हतो. आता तुम्ही असंही म्हणू शकत नाही की जर आमच्यावर ग्रंथ उतरवला गेला असता तर मार्गदर्शन प्राप्त करण्यात आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक चांगले साबित झालो असतो. तेव्हा आता तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्याच्या तर्फे मार्गदर्शनाचा साफ पुरावा आणि कृपा येऊन पोहोचली आहे. आता त्याहून मोठा अत्याचारी कोण असेल जो अल्लाहच्या आयतींना खोटं ठरवेल आणि त्यांच्याकडून तोंड फिरवेल. आम्ही लवकरच अशा लोकांना मोठी भयानक शिक्षा देऊ जे आमच्या आयतींपासून तोंड फिरवतात. काय आता हे लोक याची वाट पाहत आहेत की यांच्याजवळ फरिश्त्यांनी यावं किंवा तुमच्या पालनकर्त्यानंच यावं किंवा तुमच्या पालनकर्त्याची आणखी एखादी आयत यावी? ज्या दिवशी तुमच्या पालनकर्त्याचं असं एखादं निशाण आलं तर मग ज्यानं पूर्वी ईमान राखलं नव्हतं किंवा ईमान राखून आपल्या ईमानात काही नेक काम केलेलं नसेल अशा कोणत्याही माणसानं ईमान बाळगलं तरी त्याला काहीच नफा होणार नाही. त्यांना सांगा, अशी वेळ येण्याची तुम्ही वाट बघा आणि आम्ही वाट बघतो. ज्यांनी आपल्या धर्माचे तुकडे तुकडे करून आपापसात गट पाडले आणि कित्येक संप्रदाय बनले, त्यांच्याशी हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमचा कोणत्याही गोष्टीत संबंध राहिला नाही. त्यांचा फैसला अल्लाहकडे होईल. मग तोच त्यांना सांगेल की ते कसकशा प्रकारचं कर्म करून आले आहेत. आणि जो मनुष्य देखील नेकी सत्कर्म घेऊन येईल त्याला 10 पट मोबदला मिळेल आणि जो कोणी वाईटपणा घेऊन येईल त्याला त्यानं केलेल्या अपराधा इतकीच सजा मिळेल
आणि जुलूम अत्याचार कोणावरही केला जाणार नाही. तुम्ही सांगून टाका की मला माझ्या पालनकर्त्यानं सरळ मार्ग दाखवला. दीन धर्म अगदी मजबूत आणि कायम राहणारा इब्राहिमच्या जनसमूहावर, जो सर्वांपासून अलग होऊन फक्त एका अल्लाहच्या बाजूचा झाला होता आणि तो मुश्रिक लोकांपैकी नव्हता. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही सांगा, माझी नमाज आणि माझी कुर्बानी आणि माझं जीवन आणि मरण फक्त सर्व जगांचा पालनहार असलेल्या अल्लाह करता आहे. मी कुणालाही त्याचा भागीदार मानत नाही आणि मला हेच ऐलान करण्याचा आदेश दिला गेला आहे आणि मी सर्वात प्रथम इमानधारक आहे. त्यानं सांगा, काय अजूनही मी अल्लाहला सोडून दुसरा एखादा रब पालन करता शोधावा? खरं म्हणजे तोच हरेक चीज वस्तूचा रब आहे. आणि ऐका की जो कोणी अपराध करील तर त्याचा परिणाम संकट रूपानं त्यालाच भोगावा लागेल आणि कुणीही दुसऱ्या कुणाचं ओझं उचलणार नाही. मग तुम्हाला आपल्या पालनकर्त्याच्या समोर परत जायचंच आहे. तेव्हा तुम्ही ज्या गोष्टींबाबत भांडणं करून बसलात त्या मतभेदांची खरी हकीकत तुम्हाला तोच सांगेल. त्यानं तुम्हाला जमिनीवर नायब बनवलं आणि एकमेकांवर तुम्हाला मर्तबे आणि दर्जे प्रदान केले, यासाठी की आपल्या दिलेल्या आदेशांद्वारे तुमची परीक्षा घ्यावी. निस्संदेह तुमचा पालनकर्ता फार लवकर पकडीत घेणारा आहे आणि मोठा माफ करणारा मेहरबानही खात्रीनं तोच आहे, यात शंका नाही.